नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अशोक खरात अंमली पदार्थ पायाभूत सुविधांचा दर्जा, महिला सुरक्षेवरून विरोधकांचा हल्लाबोल. अशोक खरात प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे? खरात प्रकरण थंड बस्त्यात गेले आहे का? राजकीय पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा दर्जा काय आहे? सरकार एकीकडे लाडक्या बहिणींची भाषा करत असताना दुसरीकडे हजारो महिला बेपत्ता होत आहेत. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरले, असा हल्लाबोल अखेरच्या दिवशी विधानसभेतील विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारवर केला. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना नाना पटोले, जयंत पाटील आदींनी सरकारवर सडकून टीका केली. हिंदू धर्माचा, महिलांचा अवमान करणाऱ्या भोंदू अशोक खरातवर काय कारवाई केली? या प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे? हे प्रकरण थंड बस्त्यात गेले आहे का? महाविकास आघाडीचा विधान परिषदेचा उमेदवार नरेश ईश्वरपूरकर याच्या भंडारा येथील घरावर 150 पोलिसांसह पोलीस अधीक्षकांनी कारवाई केली. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पालकमंत्र्यांसह अन्य मंत्री आणि लोकप्रतिनिधींना पोलिसांनी मारहाण केली. राज्यातील महिलांची सुरक्षा अडचणीत आली आहे. महिला, मुली बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या आहेत. नसरापूर येथील बलात्कार प्रकरणी 55 दिवसात आरोपीला फाशीची शिक्षा झाली, पण बलात्काराच्या अन्य प्रकरणांचे काय झाले? राज्यातील अन्य पीडितांना असा न्याय का मिळत नाही, असा प्रश्नही पटोले यांनी उपस्थित केला आहे.